स्वर्गीय सुखदेवरावजी साळवे यांच्या वर्ष श्राद्ध आणि पुण्यस्मरणानिमित्त अमोलदादांनी एखादं कीर्तन न ठेवता एखादं प्रवचन न ठेवता या ठिकाणी या भागातील शेतकऱ्यांची अडचण समस्या या समजून घेऊन या ठिकाणी यावर्षी वेगळं काहीतरी करायचं त्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यासाठी एक व्याख्यान आयोजित केलं आणि या व्याख्यानाला मला इतक्या दुरून बोलिलं, माझा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल सर्वप्रथम अमोल भाऊला आणि त्यांच्या सावळे परिवारांना मी धन्यवाद देतो। तर आज या ठिकाणी पारनेर तालुका या ठिकाणी जमलेले सर्व शेतकरी, पाहुणे मंडळी, गावकरी तसेच स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर, प्रतिष्ठित व्यक्ती, गावचे सर्वप्रथम नागरिक, पंचायत समिती सदस्य, सोसायटी सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि शिक्षक वर्ग, पंचक्रोशीतून आलेले सर्वांना नमस्कार करून वेळ खूप झालेला आहे आणि परत एकदा या पुण्यस्मरणानिमित्त मी श्रद्धांजली अर्पण करतो गुरुजींना आणि विषयाकडे होतो। तर सुरुवातीला या ठिकाणी आत्ताच आयोजकांनी सूत्रसंचालनामध्ये संपूर्ण साळवे सरांबद्दल सांगितलं, तर मी काही सांगत नाही। मी हवामानाबद्दल संपूर्ण तुम्हाला विश्लेषण करणार आहे, तर मी सर्वांना सांगतो आणि सुरुवात करतो। तर सुरुवातीला अंदाज सांगतो, पाऊस पाहिजे का तुम्हाला? तुम्ही म्हटलं तर लगेच सांगतो कधी येणार आहे। आणि विशेष म्हणजे आता सरला म्हणलो, मी आलो म्हणलं की आता बिलकुल आज पाऊस येणार आहे तुम्हाला, म्हणून तुम्हाला एक अंदाज सांगतो। आज आहे 29 जून 2025, आज मात्र तुमच्या भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात। त्याच्यानंतर 30ला आणखी वाढत जाणार आहे, 31ला आपलं 1 तारखेला परत आहे, मात्र 2ला मात्र खूप पाऊस पडणार आहे, मोठे नाले वाहणार आहेत, म्हणून हे अंदाज लक्षात येतात। म्हणजे सांगायचं झालं तर 29 जून पासून तर 3 जुलैपर्यंत तुमच्या पारनेर तालुक्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, म्हणजे पुणे सगळीकडे पाऊस पडणार आहे। सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो पाऊस कुठं पडणार आहे, तर आता 29 जूनला म्हणजे विदर्भामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ मध्ये 11 जिल्ह्यामध्ये मात्र तिकडे पूर परिस्थिती निर्माण होणार आहे। तुम्हाला टीव्हीला बातम्यामध्ये उद्या परवा बातम्या येते, विदर्भात नागपूरकडे पाऊस झाला, यवतमाळकडे झाला आणि पूर परिस्थिती निर्माण झाली, अशी तुम्हाला 2 ते 1 तारखेला तुम्हाला बातमी येईल। त्याच्यानंतर लगेच काय होईल, ते पाऊस थोडा पुढं सरकेल, लगेच आमच्या मराठवाड्यात पडेल आणि त्याच्यानंतर लगेच ते पाऊस पश्चिम महाराष्ट्राकडे येणार आहे। म्हणजे 1 जुलै, 2 जुलै, 3 जुलैला मग तुमच्या पश्चिम महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। म्हणजे आता काय झालं, नेमके शेतकऱ्यांचे पिकं पाण्यावाले आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर काय झालं, पाऊस चालू आहे, राज्यामध्ये पाऊस चालू आहे, कुठं बंद नाही, पण काय झालं, नगर, अहिल्यानगर, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव, सोलापूर या भागामध्ये काय झालं, 10-12 दिवस पावसानं उघड दिली, त्याच्यामुळे काय झालं, पिकं ताणवले। मग शेतकऱ्याला एकच प्रश्न आहे की पाऊस कधी येणार? मग तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो, आज रात्रीपासून म्हणजे तुम्ही इथून कार्यक्रमातून नंतर गेला की तुमच्या भागामध्ये सगळीकडे पाऊस पडणार आहे। पण हे जे लोकेशन आहे, ह्या लोकेशनच्या इकडून 10 किलोमीटरनं मात्र जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून पारनेर इकडे का, तर या लोकेशन पासून पारनेरकडं तुम्ही बघा खूप पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। हे झाला फक्त 10 दिवसाचा अंदाज। आता तुम्हाला एक सांगतो, आणखी परत पुढचा सांगतो। त्याच्यानंतर 5 जुलै, 6 जुलै, 7 जुलै दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे, म्हणून ही एक लगेच अंदाज घ्या। त्याच्यानंतर आणखी 5-6 दिवसाचा अंदाज सांगतो। मी बघा, मी टीव्हीमध्ये, मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं, बघा या दरवर्षी काय करा, पाऊस कधीच कोणाला विचारत जाऊ नका। दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार, 25 जून ते 2 जुलै पाऊस येणार, हे कायमचं वर्ष लिहून ठेवा। बघा हे पाऊस पडायला की नाही 25 ते। त्याच्यानंतर काय करा, मी म्हणत असतो की 10 जुलै ते 15 जुलै आणखीन एक तारीख लक्षात घ्या, 10 जुलै ते 15 जुलै म्हणजे दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 65% गावामध्ये पाऊस येतो।
म्हणून ही एक तारीख लक्षात घ्या. मग आता याच्यानंतर पाऊस कधी येणार तुमच्या पारनेर तालुक्यात 10 जुलै ते 15 मध्ये येणार, म्हणजे तुमच्या इकडे 12-13 तारखेला तुमच्या इकडे पाऊस येईल. म्हणून हे देखील अंदाज घ्या. आता हे झाला 15 दिवसाचा अंदाज. आता आणखीन पुढच्या वर्षीचा सांगतो. एखाद्या पुढच्या वर्षी इकडे जरी नसलं आलं तर आणखीन तुम्हाला सांगतो हे आहे 2025. या वर्षी खूप पाऊस पडणार आहे, तुमचे सगळे तळे भरून जाणार आहेत. म्हणून ही प्रथम तुम्हाला आनंदाची बातमी. त्याच्यानंतर 2025ला यावर्षी खूप पाऊस पडणार आहे. 2026ला मात्र पाऊस कमी राहणार आहे, पण पिकं चांगली येणार आहे. 2027-28ला खूप पडणार आहे, 2029ला कमी पडणार आहे. 30-31ला जास्त पडणार आहे, 2032ला कमी पडणार आहे. 33-34ला खूप पडणार आहे, 2035ला कमी पडणार आहे. 36-37ला जास्त पडणार आहे, 2038ला कमी पडणार आहे. 39-40ला जास्त पडणार आहे, 2041ला कमी पडणार आहे. 50 पर्यंत सांगायचं का, पण लक्षातच नाही राहायचं. म्हणजे इतका अभ्यास तुमच्यासाठी करून ठेवलेला आहे. तर हे झालं फक्त 15 वर्षाचा अंदाज. आता तुम्हाला एक सांगतो, भविष्यामध्ये तुम्ही बघा पूर्वी काय झालं. सुरुवातीला माझा परिचय होतो. माझं नाव आहे पंजाब उत्तमराव टक. माझं नावच पंजाब, आडनाव टक आहे. बरेच जण म्हणतात एक पंजाबचा टक आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना पाऊस सांगतो. मी काय पंजाबचा नाही, मी आपल्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामणगावच्या एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे. मी देखील गुरुजीसारखा एका जिल्हा परिषद शाळेवर अंशकालीन टीचर म्हणून वस्ती शाळेवर देखील होतो. आणि हे करत असताना काय झालं, 1995ला आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी शेती करू लागले, बियाणं आणू लागले, खत पेरू लागले. सगळ्या काही गोष्टी तुमच्याजवळ होत्या, फक्त हा निसर्ग तुमच्या हातात नव्हता. मग काय होतं, 1995ला काय होतं की मुंबईला पाऊस आला, मुंबईला मान्सून आला, बिलकुल तुमच्या 3 दिवसाला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस यायचा. निसर्ग चांगला होता, आपल्या प्रतिनंदन होतं आणि सगळ्या काही गोष्टी व्हायच्या. आणि लगेच तुम्ही काय करायचे, जूनमध्ये मुंबईला पाऊस सुरू झाला की इकडे शेताची मशागत करायचे आणि पेरण्या सुरू करायचे. सगळं जमून गेलं. पण त्याच्यानंतर काय झालं, 1996 ते 2001 जागतिकीकरण वाढलं, कारखानदारी वाढली, वाहनं वाढले, रस्ते वाढले, हायवे रोड सुरू झाले. हे रस्ते वाढल्याच्या नंतर त्या रस्त्याच्या बाजूला जे झाडं होते, झाडं तुटल्या गेली, कंपन्यामध्ये झाडं तुटल्या गेली. मग काय झालं, त्या निसर्गानं रोजरूप धारण केलं. निसर्ग रुसला हे कोणी सांगत नव्हतं. मग 2001ला तुम्ही काय करायचे, मुंबईला मान्सून आला की तुम्ही इकडे लगेच पेरणीची तयारी करायची. पण निसर्गातले झाडं तोडल्यामुळं ते वरून राज्य तुमच्यावर रुसला. मग तुम्ही काय करायचे, मुंबईला मान्सून आला की इकडे पेरणीची तयारी केली, तो वरून राज्य काय करायचा, गुजरातकडे निघून जायचा. मग 2001ला आपल्या महाराष्ट्रामध्ये हवामान अंदाज देणारं कोणी नव्हतं का, होतं, पण शेतकऱ्याला असं सारखं कोणी सांगत नव्हतं. तुम्हाला एक सांगतो, 2001ला सुद्धा मी पाऊस सांगत होतो, पण तुमच्याकडे हे मोबाईल नसल्यामुळे मी पोहोचू शकलो नाही. मग काय झालं, 2004ला एक छोटा मोबाईल होता, मी टेक्स्ट मेसेज करायचो. पण योगायोगाने काय झालं की त्यावेळेस टेक्स्ट मेसेज 2004ला आपल्या शेतकऱ्याची परिस्थिती आठवा, आपल्या शेतकऱ्याकडं साधी 2004ला सायकल घेण्याची ऐपत नव्हती. मग मोबाईल कुठून भेटणार. योगायोग वाढत गेले. तुम्हाला सांगतो 2013, 14, 15ला काय झालं की अँड्रॉइड मोबाईल आले. आणि अँड्रॉइड मोबाईल आल्याच्या नंतर सगळ्यात आनंद मला झाला. कशामुळं की त्याच्यामध्ये व्हॉट्सअप आलं, जिओ आलं, ट्विटर आलं. हे आल्याच्या नंतर मी म्हटलं आता आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यापर्यंत जायला माध्यम निर्माण झालं. मग त्याच्यानंतर काय केलं, आपल्या महाराष्ट्रातले 36 जिल्ह्याचे 36 ग्रुप तयार केले. त्याच्यामध्ये काय केलं, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा असे विभाग केले. कशामुळं, जर पाऊस मध्य प्रदेशकडून आला तर विदर्भातल्या शेतकऱ्याला मेसेज करायचा आणि त्या शेतकऱ्याचं नुकसान वाचायचं. जर पाऊस तेलंगणातून आला मराठवाड्याच्या शेतकऱ्याला मेसेज करायचा, त्यांचं नुकसान वाचायचं. असं करत करत 2015ला मी काय केलं, माझ्या मोबाईलमध्ये तुम्ही बघा, तुमच्या मोबाईलमध्ये 10-15 ग्रुप आहे, माझ्या मोबाईलमध्ये 1200 ग्रुप आहे. मी काय करत असतो, आपल्या शेतकऱ्याचं 1 दिवसानं, 10 दिवसानं आणि 1 वर्षानं पाऊस पडणार आहे, नुकसान होणार आहे हे मला घरी बसल्या बसल्या माहीत असतं. मग मी काय करत असतो, रात्री 2ला 3ला उठायचं, मेसेज टाईप करायचा, टाकून द्यायचा आणि टाकल्याच्या नंतर अवघ्या 3 मिनिटात तो मेसेज महाराष्ट्रातल्या 10 लाख शेतकऱ्याच्या मोबाईलवर जातो आणि सगळ्यांचं नुकसान वाचत असतो. पण हे करत असताना काय झालं, नुकसान तर वाचू लागलो, पण काय झालं,
नुकसान तर वाचू लागलो, पण काय होऊ लागलं, त्या शेतकऱ्याचं आणि बियाण्याचं आणि निसर्गाचं गणित जुळणार गेलं. कसं जुळण गेलं तुम्ही मला सांगतो. तुम्ही एक उदाहरण तुम्हाला सांगतो. यापुढं पाऊस कधीच कोणाला विचारत जाऊ नका. तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो. भविष्यामध्ये हे मोबाईल येते, हे इंटरनेटचे युग आहे, हे 10-12 वर्षाने हे बंद पडेल. तुम्ही बघा, सुरुवातीला टेक्निकल मध्ये काय झालं तर रेडिओ आले होते, ते बंद पडले. त्याच्यानंतर काय झालं, करंट फोन आला होता, ते बंद पडला. त्याच्यानंतर वायरलेस आलं, ते बंद पडलं. आणि आता हे इंटरनेटचे युग आहे, आणखी 10-12 वर्ष चालत आणि हे बंद पडल्याच्या नंतर तुम्हाला मेसेजद्वारे अंदाज कोण सांगा, मला सांगतो हे सगळं जरी बंद पडलं ना, ते निसर्गातलं एक झाड तुम्हाला पाऊस सांगतो. म्हणून जरा निसर्गाकडे लक्ष द्या. म्हणजे निसर्गाकडून कसा अंदाज घ्यायचा हे तुम्हाला सांगतो. यापुढे तुम्हाला एक सांगतो, या ठिकाणी शेतकरी जमलेत म्हणून सांगतो. निसर्गातलं आपलं पीकच तुम्हाला पाऊस सांगतं. म्हणजे आपलं पीक पाऊस सांगतं. कसं सांगतो तुम्ही बघा, एक सोपी गोष्ट सांगतो. म्हणजे आता यापुढे अंदाज कसा ओळखायचा, तुमचं पीक काढायला आलं, वहीमध्ये लिहून ठेवायचं. समजा तुमचा मूग आहे, मूग 60 दिवसाला निघतो आणि त्याच्या पुढे 63 दिवसाला असं पोल करून ठेवायचं. बघा 63व्या दिवशी पाऊस येणार आणि ते तुमचं मुगाचा पीक देणार. म्हणजे तुम्ही एक उदाहरण बघा, तुम्ही उडीद करता, उडीद 80 दिवसाला निघतो, 82व्या दिवशी पाऊस येणार, तुमचा मूग भिजणार. तुम्ही कांदा करता, तुम्ही कांदा केला, काढला, वरी ढिगलं मारून ठेवले, अवकाळी पाऊस येणार, तुमचा कांदा भिजणार. तुम्ही हळद करतात, कधी करता, उन्हाळ्यामध्ये. तुम्हाला म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाऊस येत नाही, तुम्ही हळद काढतात, काढल्याच्या नंतर शिजवतात, शिजल्याच्या नंतर वाळू घालतात, निवंत घरी आता. पण हा निसर्ग तुमच्या इतक्या पाठीमागे लागलाय. रात्री 2:10 नगरकडून विजेच्या कडकडाचा एक आवाज येणार आणि ती तुमची हळद भिजणार. इथं जमलेलं सगळ्याला सांगतो, यापुढे या निसर्गाला घाबरत जाऊ नका. पाऊस कधी येणार, केव्हा येणार हे तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईल. आणि भविष्यामध्ये मात्र शेतकऱ्याच्या कष्टाचं मात्र नुकसान होत येणार नाही. या कार्यक्रमाच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो. हे करत असताना यापुढे तुम्हाला सांगतो, पाऊस कधीच कोणाला विचारत नाही. एक तुम्हाला कारण सांगतो. तुमच्याकडे रामफळाचं झाड आहे, कोणाकडे आहे ना रामफळाचं झाड? तुम्हाला सांगतो, रामफळाचं झाड एक पावसाचा अंदाज देतात. रामफळाचं झाड कुठं पाऊस सांगतं का? पण तुम्ही बघा, ज्यांच्याकडे रामफळाचं झाड आहे ना, तुम्ही बघा तुमच्या रामफळाच्या झाडाला यावर्षी रामफळच नाही लागले. गेल्या वर्षी सुद्धा नव्हते लागले. बरोबर आहे ना? आज 2 वर्ष खूप लागले होते. रामफळाच्या झाडाला रामफळ खूप लागले. ते रामफळाचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो, यावर्षी दुष्काळ पडणार आहे, पाऊस कमी पडणार आहे असं अंदाज ते रामफळाचं झाड देतात. आणि रामफळ नाही लागले, त्यावर्षी खूप पाऊस पडतो असा अंदाज त्या झाडावर टेकवतो. त्याच्यानंतर आता मी एका ठिकाणी आता तिथं चहा घेण्यासाठी गेलो होतो, नाश्ता करायला गेलो होतो. तर त्यांच्या घरापुढं जांभळीचं झाड आहे. त्यांच्या घरापुढं गेलतो, तिथं जांभळीचं झाड आहे. बघा ते जांभळीचं झाडात जांभळं लागले. तर जांभळीचं झाड सुद्धा पाऊस सांगतात. कसं सांगतो तुम्ही बघा, शेतामध्ये तुमची जांभळ पिकली आणि त्या जांभळीचे जांभळं खायला सुरुवात केली, ते जांभळीचं झाड म्हणते शेतकऱ्यांनो यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असं अंदाज ते जांभळीचं झाड देतं. त्याच्यानंतर एक असं झाड आहे ते तुम्हाला दुष्काळ पडणार म्हणून सांगतं. झाड कुठं दुष्काळ पडणार म्हणून सांगते का? पण सांगतात. त्या झाडाचं नाव आहे, पण ते तुमच्याकडे आहे का नाही काय माहिती, डोंगराव असतं बिब्याचं झाड. बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले, ते बिब्याचं झाड म्हणते शेतकऱ्यांनो दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते बिब्याचं झाड येतं. म्हणून हे एक लक्षात घेतं. त्याच्यानंतर परत सांगतो, निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, एक असं झाड आहे ते तुम्हाला आणखी दुष्काळ पडणार आहे म्हणून सांगतं. तसं झाड कुठं असतंय का? पण असतं. तुम्ही बघा 1980-85 ला आपले आजोबा होते, पंजोबा होते, त्यांना विचारा एक झाड, त्यावेळेस संस्था कोणी होते का अंदाज देणाऱ्या? कोणी नव्हत्या. मग एक झाड अंदाज सांगत होतं आणि त्या झाडाचं नाव सांगतो तुमच्या शेतामध्ये, आणि त्या झाडाचं नाव आहे गावरान आंबा. गावरान आंबा आपल्या शेतकऱ्याला 1 वर्षाचा पाऊस सांगतो. कसा सांगतो तुम्ही बघा, ज्या वर्षी तुमचा गावरान आंबा पिकला, गव्हर्नमेंट सरकारने गावरान आंबा पिकला आणि त्या गावरान आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला आणि त्या गावरान आंब्याचं कैऱ्याचं घरी लोणचं तयार केलं की समजायचं दुष्काळ पडतो. तुम्ही बघा, त्या पारनेर तालुक्यातल्या लोकांनी 2018 पर्यंत इतक्या गावरान आंब्याचा रस खाल्ला. 18 पर्यंत तुम्हाला दुष्काळाला सामना करावा लागला, पण 19च्या नंतर आठवा म्हणजे तुम्हाला गावरान आंब्याचा रस खायला भेटला नाही. म्हणजे तुमच्या झाडाला
आंबेच नाही लागले, आंबे नाही लागले म्हणून पाऊस जास्त पडला. आता यापुढे लक्षात घ्या, तुमचा गावरान आंब्याचं झाडावर लक्ष ठेवायचं उन्हाळ्यामध्ये. मला असं देखील विचारायचं नाही. तुमच्या गावरान आंब्याला फुलवायला लागला, पिकला आणि तुम्ही रस खाल्ला की समजा तो दुष्काळ पडणार असा अंदाज ते गावरान आंबा देतात. त्याच्यानंतर एक असं झाड आहे ते तुमच्या टमाट्याला उतार येईल म्हणून सांगतं, ऊसाला उतार येईल म्हणून सांगतं, गव्हाला उतार येईल म्हणून सांगतं, सोयाबीनला उतार येईल म्हणून सांगतं. असं झाड असतंय बघा. मग तसं झाड असतंय का? पण असतं. त्या झाडाचं नाव सांगतो. तुमच्या शेतामध्ये चिंचाच्या झाडाला ज्या वर्षी खूप चिंचा लागल्या की चिंचाचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो यावर्षी खूप पाऊस पडणार आहे आणि तुम्ही मालामाल होणार आहे असा अंदाज ते चिंचाचं झाड देतं. त्याच्यानंतर परत एक सांगतो, ही पूर्व दिशा आणि ही पश्चिम दिशा. तुम्ही बघा, दिवस मावळत असताना, यापुढे लक्ष द्या, दिवस मावळत असताना ही पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा. तुम्ही बघा, कालच तुमच्या भागामध्ये या साईडला थोडं तांबडा आभाळ झालं. मी तर नव्हतो इथं, पण झालं बघा. म्हणजे मला पाऊस येणार आहे म्हणून मला माहित असतं. मग आता आज देखील तसं होणार आहे बघा. किती वाजता? 5 ते 6च्या दरम्यान होणार आहे. आता यापुढं काय करायचं, मला पाऊस विचारायचा नाही. पावसाळ्यामध्ये तांबडा आभाळ झालं, त्याचा फोटो काढून ठेवायचा आणि लगेच आपल्या मित्राला म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊस याचं कारण लक्षात. मग ते तांबडा आभाळ काय असतं, ते वरून राजाचं बी असतं आणि कोणतं बी पेरल्याच्या नंतर 3 दिवसाला उगवतो म्हणून हे एक पाऊस याचं कारण लक्षात. परत सांगतो, आपल्या घरी असे लाईट असतात. तुम्ही बघा, काल तुमच्या घरी लाईटच्या ट्यूबवर किडे आले असतील, पापुळे आले असतील. पावसाळ्यामध्ये आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर किडे आले, पापुळे आले की आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस याचं कारण लक्षात. परत सांगतो, आणखीन पाऊस येईल कसं ओळखायचा, काय करायचं. निसर्गामध्ये अशा गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत की निसर्गातले प्राणी पक्षी कसे सांगतात. तुम्ही बघा, एक चातक पक्षी आहे बघा. काय होतं, मे महिना लागला आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात आपल्या लाईनच्या तारीवर बसतो आणि शेतकऱ्याला म्हणतो तो पेरते व्हा. त्यानं पेरते व्हा म्हणायला सुरुवात केली. कंप्लीट 8 दिवसाला मान्सून येतो म्हणून हे अंदाज तो देतो. त्याच्यानंतर तुमच्या गावातल्या एखाद्या मंदिराजवळ पिंपळाच्या झाडावर, वडाच्या झाडावर कावळ्यानं जर शेंड्याला घरटे केलं त्यावर्षी पाऊस कमी पडतो आणि 3 फुटांना घरटं खाली केलं त्यावर्षी जास्त पाऊस पडतो असा अंदाज त्या कावळ्यावर पिकवतो. त्याच्यानंतर परत एक सांगतो, तुमच्या गावामध्ये एखादा मंदिर आहे बघा आणि त्या मंदिरामध्ये दरवर्षी तुमच्या गावामध्ये दीपावलीच्या अगोदर काकड्याचं भजन चालू असतं आणि त्या काकड्याच्या भजनाला तुमच्या गावातले भजनकरी मंडळी पहाटे 4 वाजल्यापासून त्या मंदिरात जाऊन असं लाऊडस्पीकर लावून तिथं अभंग म्हणतात. तुमच्या गावच्या लाऊडस्पीकरच्या अभंगाचा आवाज जर बाजूच्या गावच्या लोकांना गेला की त्यांनी म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे एक पाऊस याच्या कारण लक्षात येतं. परत सांगतो, पाऊस येईल का ओळखायचा. काय करायचं, पावसाळ्यामध्ये दररोज तुम्ही शेतात जाता, एखाद्यावर टेरेसवर उभं राहिल्याच्या नंतर, एखाद्या कांदे काढत असताना दररोज आकाशामधून विमान जातात. त्या विमानाचा आवाज तुम्हाला कधीच येत नाही. पण पावसाळ्यामध्ये तुम्ही शेतात गेले, गच्चीवर गेल्याच्या नंतर विमानाचे आवाज येऊ लागले की आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊस यायचं कारण लक्षात येतं. परत सांगतो, पाऊस येईल का ओळखायचा. जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर काय होतं, तुम्ही सरड्या बघता. जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतात गेल्याच्या नंतर सरड्यानं जर डोक्यावर लाल कलर केला, सरड्या म्हणतो शेतकऱ्यांनो 10 दिवसांना मान्सून येणार आहे असा अंदाज ते सरडे देतो. त्याच्यानंतर घोरपडी देखील पाऊस सांगतात. घोरपडी काय करतात, जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये बिळाच्या बाहेर तोंड काढत बसतात. घोरपडीनं बिळाच्या बाहेर तोंड काढून बसले कंप्लीट 10 दिवसाला मान्सून येतो. त्याच्यानंतर तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर तुम्ही शेतामध्ये बैल चारत असताना काय होतं, पावसाळ्यामध्ये बैल चारत असताना तुमचे जे बैल येतात ते काय करतात, शेपूट वरी करतात आणि पळू लागतात, त्याला उधळणं म्हणतात. तशी परिस्थिती झाली कंप्लीट 8 दिवसाला पाऊस येतो पण त्याच्या रूपी देखील पाऊस पडतो. त्याच्यानंतर परत एक सोपं सांगतो, आणखीन एक सगळ्यात सोपं कारण या ठिकाणी महिला आहेत म्हणून सांगतो की तुमचं घर तिथं आहे त्या तुमच्या घरामध्ये माशा झाल्या की सांगायचं 8 दिवसाचा दार पाऊस पडणार आहे असा अंदाज त्या माशा रूपी देखील करतो. त्याच्यानंतर आणखीन एक सोपं कारण सांगतो, या ठिकाणी डॉक्टर
डॉक्टर आहेत का बने? आता तुम्हाला सांगतो एक सोपं कारण सांगतो, तुमच्यातलंच आहे बघा. ज्या माणसाला दमा आहे आणि दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आभाळ आलं त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो. आपले घरचे काय करतात, त्यांना दम्याचा त्रास सुरू झाला डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टरनं त्यांना तपासलं आणि गोळ्या द्या घरी जा म्हणले की समजायचं पेंडवरचा पाऊस पडणार. डॉक्टरनं त्यांना सलाईन लावलं की तुमच्या वड्याला गुडघे इतकं पाणी येणार आणि डॉक्टरनं त्यांना तिकडे ऍडमिट केलं की तुमच्या पुलावून पाणी जाणार. सगळ्यात सोपे कर लक्षात. त्याचं शास्त्रीय कारण सांगतो. आबाळ आल्याच्या नंतर काय असतं, आबाळ आल्याच्या नंतर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं, आर्द्रता जास्त असते. आर्द्रता जास्त असल्यामुळं त्यांना श्वसनाचा त्रास होतो. त्यांना श्वसनाचा त्रास झाला की त्यांना तिकडे ऍडमिटच करावं लागतं. आपला शेजारी दम्याच्या पेशंटला जर ऍडमिट केलं की समजायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे. हे पाऊस याचं कारण लक्षात. परत सांगतो पाऊस येत कसा ओळखायचा. काय करायचं, 11 जूनला ही तारीख लक्षात घ्या. 11 जूनला दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं. सूर्याला जर खरं दिसलं ना, निसर्ग म्हणतो शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला 11 जूनला दुपारी 12 वाजता पोहोचतो. आणि या ठिकाणी महिला ऐकून सांगतो की तुम्ही महादेवच्या मंदिरात जाता. काय होतं, उन्हाळ्यामध्ये महादेवच्या मंदिरामध्ये गळती लागलेली असते. त्या गळतीच्या महिन्यामध्ये गळती लागल्यापासून 8 दिवसामध्ये नुसत्या तुमच्या पारनेर तालुक्यामधून नुसता आवाज होतो असा अंदाज त्या गळतीच्या महिन्यात बोलतो. आणि आणखीन एक तुम्हाला एक सांगतो, गुढी पाडव्याची वाटत ऑब्झर्व करा. तुम्ही गुढी उभारल्याच्या नंतर तुम्ही गुढी उभारली आणि त्या गुढीच्या उभारल्याच्या नंतर त्या दिवशी आणि त्या 8 दिवसामध्ये नुसतं आवाज गेलं की त्या वर्षी खूप पाऊस पडतो. आणि यावर्षी तर गुढी उभारल्याच्या नंतर पाऊसच येऊ लागला म्हणून यावर्षी पाऊस जास्त पडणार आहे असा अंदाज आपल्याला गुढीपाडव्याला पडतो. हे झालं पाऊस येण्याचे कारण. आता विजेबद्दल सांगतो. वीज म्हणजे ही नाही वीज आकाशातील वीज. बरेच जण काय म्हणतात, पाळीव माणसा वीज पडते. महिला तर म्हणतात बिलकुल पाळीव माणसा वीज पडते. माझी तुम्हाला विनंती आहे, पाळीव माणसा वीज पडत नाही. पण आपले घरचे काय करतात, त्या पाळीव माणसाला तांब्याचा कडा हातात घालतात. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही तांब्याचा कडा हातात घालत जाऊ नका. तांब्याचा कडा तुम्ही हातात घातलं, बाहेर विजा कडकडायला लागल्या, तुम्ही बाहेर गेला, बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते. विजा कडकडत असताना हातामध्ये तांब्याचं कडे घालायचं नाही. आता या विजेबद्दल सविस्तर माहिती सांगतो. या ठिकाणी ज्या ज्या गावाहून तुम्ही आला, तुमच्या गावामध्ये इतक्या विजा कडकडतात, इतक्या विजा कडकडतात, तुमच्या गावात वीज पडत नाही आणि गावाच्या बाजूला 2 किलोमीटर विजा पडतात. ते मंदिराचं कळस आहे बघा. वाटल्यास वहीमध्ये लिहून ठेवा. तर तुमच्या पारनेर या आपलं टाकळी ढोकेश्वरला जर वीज कधी पडली, भविष्यात पडली, तर तुमच्या गावाच्या त्या मंदिराच्या कळसावर पडेल, कळस तुटून जाईल, पण बाजूच्या घरावर पडणार नाही. कशामुळं, ते जे कळस आहे ना कासा धातूच आहे. कासा धातू काय करतं, असं वीज ओढून घेतं, तिथं संपून टाकतं. तुम्ही बघा, पूर्वी आपल्या घरी काशाच्या वाट्या होत्या, काशाच्या प्लेट होत्या, काशाचे तांबे होते. आपले पूर्वज काय करायचे, विजा कडकडायला लागल्या ती वाटी घ्यायचे, अंगणात नेऊन टाकायची. वीज पडली तरी अंगणात त्या वाटी पडायची, रात्रीमध्ये पडून जायची, लक्षात देखील येत नव्हतं. आणि ज्यांच्याकडं ते धातू नसायचा, मग ते लोखंडी पार किंवा आपल्या आवताची पास घ्यायचे, अंगणात नेऊन टाकायचे, वीज पडली तरी त्या पासावर पडायचे. म्हणजे हे कारण त्याचं सगळ्यात महत्वाचं आहे. आता तुम्हाला विजेबद्दल सविस्तर माहिती सांगतो. आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती. या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋणभारित असतो, वातावरण धनभारित असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात. विजा नाही पडल्यानं पृथ्वी आणि वातावरणातील विद्युत संपतो, 5 मिनिटात संपुष्टात येईल. म्हणून विजा पडणं चांगलं आहे, पण विजा पडणं वाईट आहे. विजा पडणं चांगलं अगोदर सांगतो. विजा पडणं चांगलं कशामुळं, तुम्ही बघा 10 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान ज्यांच्या शेतामध्ये विजेच्या कडकडाटाचा पाऊस पडतो ना, त्यांच्या उसाला उतार येतो, पिकाला होतो. कशामुळं, त्या विजेच्या पावसामध्ये नायट्रेट ऑक्साईडचं प्रमाण असतं. म्हणून विजेचा पाऊस चांगला. विजेचा पाऊस वाईट कशामुळं, या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात, बैलावर पडतात, पाळीव प्राण्यावर पडतात. म्हणून विजेचा पाऊस वाईट आहे. या विजा पडू नये म्हणून काय काळजी घेतात. माझी सगळ्याला विनंती, विजा कडकडत असताना शक्यतो झाडाखाली थांबत जाऊ नका. आंब्याच्या झाडाखाली नाही थांबायचं, लिंबाच्या झाडाखाली नाही थांबायचं, बाबीच्या झाडाखाली नाही थांबायचं, नारळाच्या झाडाखाली उभं राहायचं नाही. झाडावर जवळपास 16% विजा पडतात. मग झाडा वीज कशामुळे पडते, कारण की झाडाची मुळी जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते आणि वीज काय करते, पाण्याला शोधते,
आर्थिकला शोधते. म्हणून विजा कडकडत असताना झाडाखाली थांबायचं नाही. विजा कडकडत असताना पाण्याच्या टाकीखाली उभा जाऊ नका. पाण्याच्या टाकीवर देखील वीज पडते, पण पाण्याच्या टाकीला काय असतं, तिथं विद्युत चुंबकीय पट्टी लावल्यामुळं ती वीज जमिनीमध्ये जाते. म्हणून विजा कडकडत असताना त्या पाण्याच्या टाकीखाली थांबायचं नाही. विजा कडकडत असताना आपल्या घराच्या समोरच्या नारळाच्या झाडाखाली उभा जाऊ नका. नारळाच्या झाडावर देखील वीज पडते. विजा कडकडत असताना तुमच्या घराच्या बाजूला एखादा मोबाईल टावर असं, त्या मोबाईल टावरला हात लावून उभा जाऊ नका. मोबाईल टावरवर वीज पडते, पण तिथं काय झालेलं असतं, चुंबकीय पट्टी असल्यामुळं ती वीज जमिनीमध्ये संपून जातात. विजा कडकडत असताना आता बऱ्याच ठिकाणी सोलर आले. आपले शेतकरी काय करायले, पाऊस सुरू झाला की लगेच तिथं आसरा नसल्यामुळं त्या सोलरच्या प्लेट खाली जाऊन बसले. माझी तुम्हाला विनंती आहे, विजा कडकडत असताना त्या प्लेटच्या खाली बसू नका, कारण की तिथे एक विद्युत कंडक्टर लावलेले आहे. जर तितक्या एरियामध्ये जर वीज पडली ना, ते विद्युत कंडक्टर ओढून घेतं आणि ते जमिनीमध्ये संपवतं. पण तिथं आवाज होतो, तुम्ही जर खाली बसलेले असता तर तुमचे काना फाटतील आणि तुम्ही दगावतात. म्हणून विजा कडकडत असताना त्या सोलर प्लेटवर आहे त्यांना म्हणायचं सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचव. आणि एवढं करून विजा कडकडायला आपण शेतात दूर आहे, पण स्वतःचा जीव कसा वाचायचा. माझी सगळ्याला विनंती आहे, विजा कडकडत असताना आपल्या पायामध्ये चप्पल किंवा बूट घातलेले ठेवायचे, म्हणजे आपले पाय जमिनीला आर्थिक नाही झाले पाहिजे अशी परिस्थिती ठेवायची. मग आपण शेतात दूर आहे, विजा कडकडायला तिथं काही नाही, झाडाखाली थांबायचं नाही. मग स्वतःचा जीव कसा वाचायचा. सोपं सांगतो, विजा कडकडत असताना आपल्या पायात चप्पल किंवा बूट घालायची. मग शेतामध्ये काय करायचं, एखादा खड्डा बघायचं आणि तिथं लाकूड असलं, लाकूड त्या खड्ड्यामध्ये टाकायचं, त्या लाकडावर पाय ठेवायचे, खाली बसायचं, दोन्ही हातानं काना झाकून घ्यायचे, ही मान दोन्ही पायाच्या मधात घालायची. असं केल्याच्यानंतर तुमच्या अंगावर वीज पडणार नाही. हे झालं विजेबद्दल. आता तुम्हाला गारपिटीबद्दल सांगतो. गारपीटबद्दल सांगत असताना तुम्हाला सांगतो, आतापर्यंत शेतकऱ्याला कुठं गारपीट होणार, कशी होणार हे कोणी सांगत नाही. पण तुम्ही काय करा, वहीमध्ये लिहून ठेवा, कारण की या गारपिटीवर अभ्यास करण्यासाठी मला 15 वर्ष गेले. तर तुम्हाला सांगतो, गारपिटीवर अभ्यास करण्यासाठी 15 वर्ष गेल्याच्यानंतर मी काय केलं, त्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी गारपीट झाली ना त्या ठिकाणी गेलो. पण जवळपास 50 डोंगराव गेलो. डोंगराव गेल्याच्यानंतर एक निरीक्षण आलं, डोंगराव गारपीट होईल आणि त्या डोंगराच्या बाजूला 1 किलोमीटरना 2 किलोमीटरना काळीची जमीन आहे, तिथं गारपीट होईना. मग ही गोष्ट लक्षात आली, डोंगराव गारपीट होईल, काळीची जमीन होईना. मग एक लक्षात आलं की तिथं खडक असल्यामुळे तिथं गारपीट होईल आणि काळ्या जमिनी होत नाही. आता यापुढे तुम्हाला सांगतो, गारपीट कुठं होणार आहे कोणाला विचारत जाऊ नका. जिथं जिथं खडकाची जमीन असते, जिथं हलकी जमीन असते, तिथं गारपीट होते. म्हणून हे एक लिहून ठेवा, तुम्हाला कोणताच तज्ञ सांगणार नाही. आता ह्या गारपीटीवर अभ्यास करण्यासाठी तुम्हाला सांगतो. मग तुम्हाला एक माहीत असं सांगतो, पूर्वी बघा तुमच्याकडे ते गारा बांधणारे येत होते का, गारा बांधणारे यायचे ना, येत होते का तुमच्याकडे गारा बांधणारे लोक येत होते बघा पहिले. मध्ये ते काय करायचे, मंत्रानं गारा बांधत होते. एक उदाहरण सांगतो, ते गारा बांधणारे काय व्हायचं, आमच्याकडे काळीची जमीन जास्त म्हणून आमच्याकडे जास्त यायचे. मग आमच्या घरी कोण असायचं, आजी असायच्या. आणि ते आल्याच्या नंतर आम्ही छोटे छोटे असताना 85-87ला तुम्हाला सांगतो, छोटे छोटे असताना मग ते गारपा करायचा. म्हणायचं आजी तुमच्याकडे जमीन किती आहे, आजी म्हणायचं 20 एकर. लगेच आल्याच्या नंतर ते म्हणायचा तुमच्या मी मंत्रानं गारा बांधून टाकतो. आजीला वाटायचं मंत्रानं गारा बांधतो म्हणल्यावर आपलं नुकसान टाळणार. आजी हो म्हणायच्या. मग ते म्हणायचा तांब्याचा तांब्या घेऊन या. मग तांब्याचा तांब्या काय करायचो, आम्ही पळत जाऊन देवातून आणायचो. म्हणतच राहायचं, तांब्याचा तांब्या काय करायचं, आणायचं आणि त्या गारा बांधणाऱ्याच्या हातात द्यायचं. हातात दिल्याच्या नंतर ते गारा बांधणारा काय विचारायचा प्रश्न माहिती आहे का, आजी तुमच्याकडे जमीन किती आहे, आजी म्हणायच्या 20 एकर. लगेच ते प्रश्न काय विचारत होता, आजी तुमची कशी कशी जमीन आहे, आजी म्हणायच्या 10 एकर इकडं म्हणायची काळीची जमीन आहे आणि 10 एकर इकडे डोंगराची आहे. मग ते गारा बांधणार म्हणता आजी मी तुमच्या मंत्रानं त्या काळ्या जमिनीच्या गारा बांधतो. आजी हो म्हणायच्या आणि लगेच ते काय करायचं, तांब्यातलं पाणी हातात घ्यायचा, मंत्र म्हणायचा आणि काळ्या जमिनीकडे फेकायचा. म्हणायचा आजी मी तुमच्या काळ्या जमिनीच्या गारा बांधून टाकल्या, आता गारपीट होणार नाही. आणि तो लगेच निघून जायचा. ते गेले त्यानंतर काकूला म्हणायचं, काकू त्यांनी आपल्या मळ्याच्या गारा बांधल्या आणि डोंगराच्या बांधल्या नाही. काकू म्हणायच्या काय माहित, पण ह्या गारपीटीवर ज्यावेळेस मी अभ्यास सुरू केला
माझी गोष्ट लक्षात आली, जिथं खडक आहे तिथं गारपीट होईल. मग मी काय केलं, त्या गारा बांधणाऱ्याला शोधूनच काढलं. त्यांच्या घरी गेलो, त्यांना मी म्हटलं तुम्ही आमच्या घरच्या काळ्या जमिनीच्या गारा बांधत होता आणि डोंगराच्या गारा कशामुळे मंत्र्यांना बांधता येत नव्हतं, त्याचं शास्त्रीय कारण सांगा. मला तर कारण माहित आहे, पण मला तुमच्या पण ऐकायचं. मग त्याने कारण काय सांगितलं, जिथं जिथं दगडाची जमीन असते, खडकाची जमीन असते, तिथं गारपीट होते. म्हणून हे काळींचं लक्ष घ्या. मग गारपीट कुठं होते, पण एक त्याच्यानंतर अभ्यास केला त्यानंतर सांगतो, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वहीमध्ये लिहून ठेवा, 22 फेब्रुवारी ते 10 मार्च गारपीट होणार, हे कायमचं लिहून ठेवा. मग तुम्हाला सांगतो, मग गारपीट कुठं होते, त्याच्यात नदी आहे का? आता भविष्यात तुम्हाला सांगतो, गारपीट जर झाली किंवा झाली असेल बघा, त्या नदीच्या बाजूला तिकडून 1 किलोमीटर इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये होते, तशी झालेली का कधी? त्याच्यानंतर एखादा डोंगर असेल, त्या डोंगरावर गारपीट होणार, पण डोंगराच्या बाजूला ज्यांची काही जमीन आहे तिथं गारपीट होणार नाही, झाली तरी बोरा एवढी होणार, हे लक्षात घ्यायचं. एखादा कॅनल आहे का, कॅनलच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर आणि इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होणार, म्हणून हे एक लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर एखादं तळ असं, तर तळ्याच्या बाजूला चारी बाजूनं 1 किलोमीटरच्या अंतरानं गारपीट होते, म्हणून हे लक्षात घ्यायचं. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर गारा पडण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक तर हवा उंच जायला हवी आणि त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असायला हवं. पण 2018च्या नंतर महाराष्ट्रामध्ये इतकी गारपीट वाढली, तुम्ही एखाद्या तज्ज्ञाला विचारा, त्याचं कारण सांगतो. 2018च्या नंतर काय झालं, आतापर्यंत अफगाणिस्तानचं बाष्प म्हणजे तिथला आभाळ आपल्याकडे कधीच येत नव्हतं. पण काय झालं, इथं जानेवारी फेब्रुवारीमध्ये इथं ऊन तापलंय. ऊन तापल्याच्या नंतर या ठिकाणी हवेचे कमी दाब तयार होतात. कमी दाब तयार झाल्याच्या नंतर वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येत असल्यामुळं आपल्याकडे गारपीट वाढली. ही गारपीट कमी करायची असेल तर तापमान कमी करावं लागेल. तापमान कमी करायचं असेल तर झाडं लावावं लागते. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. परत एक सांगतो, म्हणजे तुम्हाला प्रश्न आला असा, झाडं नसले तरी पाऊस पडतो का? झाडं नसल्यावर देखील पाऊस पडतो. राजस्थानला पडतो, वाळवंटात पाऊस पडतो, झाडं नसल्यावर पडतो, पण जगातून पाणी वाचल्यासारखा पडतो. आणि जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो. तुम्ही बघा, तुमचे नातेवाईक पुण्याला असते, ते कधी म्हणतात पाऊस चालू झाला पुण्याला, रिमझिम आहे. आणि त्यांनी तुम्हाला विचारलं पारणीला पाऊस करता, तुम्ही म्हणता इतका जोरात चालू आहे, गोडे नाले एक झाले. त्याच्यामुळे आपल्याकडे झाडं नाहीत. म्हणून भविष्यामध्ये झाडं लावावं लागते. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. हे झालं हवामानाविषयी सांगितलं. तर इथे एक प्रश्न दिलेला, इथे एक प्रश्न त्यांनी केला, मुंग्याच्या आणि पाऊस यांचा काही संबंध आहे का, आणि तुम्हाला दैविक शक्ती आहे का, असं त्यांनी सांगितलंय. आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्या. तर तुम्हाला सांगतो, मुंग्याचं जे वारुळ असतं त्याच्याहून देखील पाऊस करतो. मुंग्या काय करतात, त्या वाळवी काय करतात, आपलं वारुळ दरवर्षी एवढा करतात. मुंग्यानं जर वारुळाची उंची वाढवली की त्या वर्षी पाऊस जास्त होतो, आणि वारुळाची उंची ती तेवढी ठेवली तर त्या वर्षी पाऊस कमी राहतो. म्हणून हे लक्षात द्यायचं. तुम्हाला सांगतात दैविक शक्ती काही नाही. तुम्हाला एक सांगू इच्छितो, पूर्वी आम्ही गावचे मानकरी आहेत बघा, पहिले आमचे जे आजोबा होते वट्यावर बसायचे आणि जाणारा येणारा काय करायचे की म्हणजे सांगायचे, आज आकाशाकडे बघून आज पाऊस येणार, तुम्ही तुमचे कामं आटपून घ्या. त्याच्यानंतर ते वडिलाला कळत होतं आणि वडिलापासून तेच अनुवंशिक मला कळतं. पण त्याच्यानंतर मी इतका अभ्यास केला, संपूर्ण अभ्यास केला, आणि त्याच्याद्वारे सांगतो. इतका अभ्यास आहे तुम्हाला सांगतो, तुम्ही इथून बसल्या मध्ये अमेरिकेत तुम्ही थांबायचं आणि तिथून मला फोन लावायचा, मी पंजाबचं, मी अमेरिकेमध्ये थांबलो, तिथं पाऊस पडेल का नाही. मी तुम्हाला 2 मिनिटातच सांगतो तिथं पाऊस आहे का नाही. इतका अभ्यास तुमच्यासाठी केलेला आहे. मग ते उपग्रहाद्वारे अभ्यास आहे. आणि जर माझं म्हणणं आहे, जर भविष्यात हे उपग्रह सॅटेलाईट बंद पडलं, मग तुम्हाला कोण पाऊस सांगा. म्हणून ह्या निसर्गाद्वारे जास्त अभ्यास आहे, म्हणून या गोष्टी सांगतो. परत सांगतो, ऊसाचे शेतकरी आहेत का तुम्ही? तर कांद्याबद्दल एक सांगू इच्छितो. यावर्षी काय झालं, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगतो. तुमचा कांदा एक दिवस बघा, ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये 80 ते 100 रुपये किलो जाईल, म्हणून एक तुम्हाला अंदाज देतो. आणि कांद्याचा भाव कधी वाढणार आहे यापुढे कधीच कोणाला विचारत जाऊ नका. एक सोपं कधी सांगतो, कांद्याचा भाव कधी वाढणार आहे कधीच कोणाला विचारायचं नाही. काय करायचं, ऑगस्ट आपलं
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मध्य प्रदेशच्या पावसावर लक्ष ठेवायचं. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये. आणि तुम्हाला या वर्गाने सांगतो, म्हणजे आता उद्या जे पाऊस पडणार आहे, म्हणजे उद्याचा पडणार आहे मध्य प्रदेशकडं गुजरातकडं खूप पाऊस पडणार आहे. आणि तिथला जर कांदा खराब झाला की महाराष्ट्रातल्या कांद्याचा भाव वाढतो, म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवायचं. त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काय करायचं, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक त्या 3 राज्याच्या पावसावर लक्ष ठेवायचं. त्या 3 राज्यात जर खूप पाऊस पडला की त्यांचा कांदा खराब होतो, महाराष्ट्रातल्या कांद्याचा भाव वाढतो. आणि त्या दोन्हीकडे पाऊस नाही पडला, महाराष्ट्रात पाऊस पडला की समजायचं त्यांचा भावामध्ये वाढतो. सगळ्यात सोपं हे निसर्ग अवलंबून आहे. त्याच्यानंतर ऊसाचे शेतकरी असेल तर तुम्हाला सांगतो, ऊस किती टन होणार आहे त्याची कोणाला विचार नका. एक सोपं सांगतो, या वर्षी तुमचा ऊस जात असताना तुम्हाला कांदे किती होते कोणी सांगू का सरासरी? तुम्ही आहेत का शेतकरी? ऊसावाले कोणी किती होते? 12 होते. तुमच्याला 22, त्यांच्याला 12. आता ऊस किती टन होणार आहे कोणाला विचारायचं ना. त्या कारखान्यावाल्याला नाही, स्लिप व्हायला नाही, काय नाही. एक सोपं काही सांगतो, ऊस जात असताना काय करायचं, ऊस जायला आला शेतात 3 ऊस मोडायचे तर ऊसाचे कांडे मोजत जा. आता यापुढे कांडे मोडायचं, सरासरी कोणतं कांडे धरायचं, एकाला 20 कांडे, एकाला 22 आणि एकाला 25 असले हे मधलं पकडायचं. तर यांच्या 12 कांड्याचा उतार सांगतो. तुम्ही काय करायचं, तुम्ही एकरभर ऊस लावला आणि तुमच्या ऊसाला 1 कांडे लागलं त्याला 2 न गुणायचं, 2 कांडे लागले त्याला 2 न गुणायचं, 10 कांडे लागले त्याला 2 न गुणायचं. त्यांच्या ऊसाला 12 कांडे लागले, मी म्हणतो 12 दूनी 24, तुम्हाला 24-25 टनाचा उतार आला. किती आला होता? बरोबर आहे ना. आणि ज्यांना 22 कांडे होते ना तर 22 गुणिले 2 म्हणजे त्याला 44-45 टनाचा उतार आला. ही सगळी गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला कोणता तज्ञ ह्या गोष्टी सांगणार नाही. त्याच्यानंतर परत सांगतो, गहू करतात का तुम्ही? गहू किती क्विंटल होणार आहे कधी कोणाला विचारत नाही. एक सोपं काही सांगतो, यंदा तुमचा गहू काढत असताना त्या गावाच्या उंबीमध्ये किती दाणे होते तुम्ही सांगाल का? सरासरी 30-32, पुन्हा त्यांच्या 40 होते, कोणाचे 45 होते. आता गहू किती क्विंटल होणार आहे कधी कोणाला विचारत नाही. गहू काढत असताना ती उंबी चोळायची आणि तुमच्या गावाच्या उंबीमध्ये 3 दाणे निघाले गावाचे तर त्याला काय करायचं, म्हणजे भागायचं, 3 भागायचं. म्हणजे इथं म्हणतात 32 आहे, त्या 32ला मग काय करायचं, 3 भागायचं. 3 दाय 30 आणि 3 आहे, मी म्हणतो 11 क्विंटलचा उतार आला. बरोबर आहे ना. आणि ज्यांच्याकडे 40 होते त्यांना बार्थिक क्षती 33-39 त्याला 13 क्विंटलचा उतार आला. हे सगळ्यात गोष्टी लक्षात घ्यायचे. तुमच्या या ठिकाणी अमोल भाऊनं मला या ठिकाणी बोललेलं, माझा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि तुमच्या काही शंका असतील तर विचारू शकता, मी त्याचं उत्तर देतो. टोमॅटो बद्दल सांगतो की तुम्हाला सांगतो, एक टोमॅटोचा भाव कधी वाढणार, ज्या वर्षी पाऊस जास्त झाला तुमच्या टमाट्याचं नुकसान होतं त्या वर्षी ज्यांच्याकडे वाचलेत ना प्लॉट, ज्यांचे टमाट्याचे प्लॉट असले त्यांचे पैसेच होणार आहेत. फक्त ही गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणजे पाऊस काळ जास्त असला की तुम्ही जास्त टमाटे लावता, कारण की त्याची निगा चांगली करत जा. पावसानं टमाटे खराब होतात आणि त्याच्यामुळे तुमचा भाव वाढतो. परत काही कमी पडतो ना. आता तुम्हाला सांगतो, या एरियामध्ये पाऊस कमी पडतो ही एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला कोणता तज्ञ सांगणार नाही. आधी तुमच्या पारनेरचं सांगतो, नगर जिल्ह्याचं सांगतो. ज्या वर्षी पुरेपूर पाऊस येतो ना, ही गोष्ट लक्षात घ्या. ज्या वर्षी पुरेपूर पाऊस येतो त्या वर्षी तुमच्या पारनेर तालुक्याला देखील पाऊस जास्त पडतो. आणि या वर्षी पुरेपूर पाऊस आलेला आहे, त्याच्यामुळे यावर्षी तुम्हाला चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हे एक लक्षात घ्यायचं. पुरेपूर पावसाला नगर जिल्ह्याला पाऊस जास्त होतो, सांगलीला होतो, साताऱ्याला होतो, त्याच्यानंतर बीडला होतो, धाराशिवला होतं. आणि ज्या वर्षी मुंबईतून मान्सून आला की तुम्हाला कमी पाऊस पडतो, म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यानंतर या शेतकऱ्यांनी एक प्रश्न विचारला की या भागामध्ये पाऊस, आता एक गोष्ट लक्षात घ्या, 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या या टाकळी लोकेशनला पाऊस पडला. मे मध्ये बरं का, 15 मे ते 30 मे दरम्यान इथं पाऊस पडला. आणि याच्या बाजूला दुसरं गाव असलं तिथं उन्हाळ्यामध्ये पाऊस नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये इथं दररोज पाऊस पडणार आणि तिथं पाऊसच पडणार आहे. त्यांना इथला पाऊस दररोज दिसणार. ही गोष्ट लक्षात घ्यायची. 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या गावाला पावसाचे 2 थेंब जरी पडले ते मी म्हणायचं वरुण राजाच्या बँकेतला पावसाचा हेड्रॉल लिहून ठेवल्यासारखं आहे. म्हणून
15 मे ते 30 मे दरम्यान जिथं जास्त पाऊस पडतो तिथं पावसाळ्यात पडतो, ही गोष्ट लक्षात घ्या. परतीचा पाऊस कधी कुठं मग तिथं माझा तेच मला वाटतं कोणी विचारायचं की नाही, मग तिथं पाऊस कधी पडणार ही तुम्ही प्रश्न विचारला त्याबद्दल धन्यवाद देतो. तिथं पाऊस कधी पडणार, जर पाऊस समजा पूर्वीकडून आला मग ज्यावेळेस मुंबईतून पाऊस येईल त्यावेळेस तिथं पडतो, मग ही गोष्ट लक्षात येते. आता यावेळेस काय झालं, आता कोणत्या एरियात पडला नाही नाही आता कुठं नाही पडलेलं आहे का तिथं बघा. आता हे उद्याचा पाऊस 2 तारखेचा पाऊस तिथे येणार आहे बघा. जिथं नाही पडला तिथं ह्या 1-2 तारखेला पाऊस येणार आहे. आमच्याच गावाला कमी तुमच्या आता 1-2 तारखेला मला फोन लावा पाऊस पडला म्हणून. हे वाराणा 3 तारखेला बंद होणार आहे. परत काय आणखी शंका? आता जे पाऊस येणार आहे ते तुम्हाला सांगतो 2 तारखेचा पाऊस आपल्याकडून पुरेपूर येणार आहे. तुम्हाला सांगतो इतका पाऊस पडणार आहे तुमच्या एरियावरून वाहणार आहे. त्याच्यामुळं आणि विहिरीची खोली किती तुमची सरासरी 50 फूट. माझं म्हणणं आहे तुम्हाला सांगतो विहिरी आणखी काय करा, ज्या वर्षी दुष्काळ पडतो त्या वर्षी फोडून घ्या. तुमच्या विहिरीला जितकं साठवण असताना तितकं तुमच्या विहिरी चालतात. तर माझी विहीर सांगतो तुम्हाला सांगतो 95 फूट आहे माझी विहीर. आणि माझ्यापेक्षा मी विदर्भात काल गेलो होतो रिसोर्टमध्ये, एक जणाची 110 फूट विहीर खोल आहे. त्यांना विचारलं तुमच्या मोटर किती चालतात, ते म्हणले 7.5च्या 3 मोटर चालतात. म्हणजे साठवणच तितकी आहे, नुसती 5 ग्रास विहीर चालते. म्हणून भविष्यामध्ये शेततळं तर करणं होत नाही, पण तिथंच आपलं साठवण करून ठेवायचे. धन्यवाद. सर आंब्याच्या पानावरती रोग पडलेला आहे त्याचं काय? आंब्याच्या पानं त्याला काय करावं लागेल, त्याला तर मला एक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी करावं लागेल. मी तुम्हाला त्यांचा एक तज्ञांचा नंबर देतो वाटलं काय. आता हे तुम्हाला सांगतो आज 29 तारखेला आज ना तुम्ही इथून घरी गेले की आज एकदा पाऊस पडणार, पण अजून तुमच्या बाजून मात्र सगळीकडून जास्त पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर उद्या म्हणजे दररोज तुम्हाला एकदा पाऊस येऊनच जाणार, म्हणजे 4 तारखेपर्यंत. हा ते एक सांगतो की यावर्षी तुमचं मी अंदाज सांगितलं तर जूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडेल, जुलैमध्ये जास्त पाऊस पडेल, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडत, आणि 2 नोव्हेंबरला तुम्ही आता सगळे स्वेटर घातलेले दिसतील बघा. किती 2 नोव्हेंबरला थंडी येणार आहे की आताच वाटत देऊन ठेवा. परत आणखी काही शंका? त्यांचा प्रश्न असा आहे की पारंपरिक म्हणजे पीक पद्धती कशी ठेवायची. माझं म्हणणं आहे निसर्गामध्ये पाऊस जास्त आहे तर पावसावर येणारी पिकं करा. मग पावसाळ्यात तर ऊस येऊ शकतो, ऊस केळी येऊ शकते, असे पिकं सोयाबीन येऊ शकतं. मग पाऊस जास्त असलं पावसावर येणारी पिकं करा. निसर्गामध्ये थंडी जास्त आहे तर थंडीवर येणारी पिकं करायची. मग थंडीवर काय येऊ शकतं, एक तर हरभरा येऊ शकतं, गहू येऊ शकतो, आलू देखील येतात. मग ही पिकं करायची. निसर्गामध्ये ऊन जास्त आहे तर उन्हाळ्यामध्ये कोणती पिकं येतात, मग उन्हाळ्यामध्ये काय असतं आभाळ आल्याच्यानंतर वेलवर्गीय पिकं जास्त येतात, मग त्या पिकं करावं येतात. निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती करू नका. मग निसर्गामध्ये जे म्हणत थंडी जास्त येतात तशी पिकं घ्या. फळबाग शेतीला भविष्य आहे, पण काय झालं पाऊस काय व्हायला जिथं म्हणजे हे तापमान वाढलेलं जिथं पडलं तिथं जास्तच पडायला, कमी वेळेत जास्त. तर काय झालं आता काल परवाचा सांगतो नांदेडकडं म्हणजे तिकडे केळीचं पीक होतं की मागचा इतका पाऊस पडला सगळ्यांच्या केळीचं नुकसान झालं. म्हणून या निसर्गाचा लहरीपणा असल्यामुळं आज जसं जमल तसं आपल्या भागामध्ये कोणतं पीक येऊ शकतं. फक्त सांगायचं झालं तर जगामध्ये फक्त लिंबूच सगळ्यात सेंद्रिय म्हणून लिंबू राहिले बघा. लिंबुनीचं पीक एक चांगले समजा लिंबाचे बागमध्ये तिचं केल्याच्यानंतर त्याला खर्च नाही काय नाही, सेंद्रियमध्ये त्याला 15 रासायनिक टाकायची गरज नाही, म्हणून ती एक पीक चांगलं आहे. आणि काही भागामध्ये संत्र्याचं चांगलं आहे. मी विदर्भात जातो तर तिकडे काय झालं की पाऊस जास्त असल्यामुळे त्यांचं जे ताण आहे ते सगळा उठला, त्याच्यामुळे त्यांचं पीक गेलं. आणि यावर्षी तुम्हाला सांगतो ह्या पट्टा म्हणजे कोकण आणि घाटमाता हे नाशिक एरिया इतका पाऊस चालू की यावर्षी तुम्हाला सांगतो की द्राक्षाचं पीक धोक्यात आहे. म्हणजे यावर्षी द्राक्षाला खूप भाव राहतील, म्हणून एक त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी. ज्यांच्या बागा असेल तर त्यांना खूप आनंदाची बातमी. ऐकता द्राक्षात बाग
सगळ्यांचं शंकाचं समाधान असं झालं म्हणून समजतो. आणि परत एकदा अमल भाऊंना एक धन्यवाद देतो, त्यांनी माझी त्यांची भेट घालून दिली. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.